आता आपण बघतोय अल्ट्रॉज क्रिएटिव्ह AMT मॉडेल हा. ह्याच्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये ऑल फोर विंडो हे सगळे कॉमन फंक्शन्स आहेत. इलेक्ट्रिक पॉवर विंडो जे आहेत ह्याच्यामध्ये हा असा फुल्ली डिजिटल कन्सोल हे तुम्हाला मिळते. क्रूज कंट्रोल आहे ह्याच्यामध्ये. बाकीचं 10 इंचेस ह्याचा TPF डिस्प्ले पण आहे. हे 9 इंचमध्ये असे स्क्रीन आहे याच्यावर. ह्याला हार्मन सिस्टीम आहे. टोटल 6 स्पीकर आहेत याला. हा असा पूर्ण टच कन्सोलमध्ये येतोय. बाकीचा हा असा गिअर नॉब आहे. हा पंच आणि ह्या मॉडेलला पण असाच आहे. ई शिफ्टरमध्ये ते जे येतं ते फक्त DCI गिअरबॉक्सला येतो. जरा प्रीमियम वाटतो बघायला. बाकी जर आपण वगैरे क्रिएटिव्ह मॉडेल हा AMT मधलं. ॲम्बियन्स लाइटिंग वगैरे ह्याला दिले गेले सगळं. एकदम प्रीमियम फंक्शन आहे हा डिस्प्लेच खतरनाक आहे पहिली गोष्ट. बाकीचं सीटचं कुशनिंग हे जे सीटचे म्हणजे कुशनिंग जे आहे ते एकदम प्रॉपर पद्धतीने दिले गेले आहेत. मागं पण आर्मरेस्ट आहे. मागचे पण सीट त्याचे हेडरेस्ट ॲडजस्टेबल आहेत. ह्या सीटचं एक खास पोझिशन जर म्हटलं तर ह्या सीटमध्ये एक जो कम्फर्टनेस आहे, जो मी आत बसल्यावर जो प्रीमियमनेस आहे तो एक वेगळाच फील करू शकतो. इंटेरियर वगैरे सगळं बेस्ट आहे. गाडीचं आधीसारखं काही नॉईज व्हायब्रेशन्स वगैरे काही नाही आहेत या गाडीमध्ये. स्टेअरिंग रॅप पण हे तुम्हाला बाय डिफॉल्ट कंपनीकडूनच आहे, ज्याने की एकदम हात ठेवलं असं एकदम प्रीमियमनेसच वाटते. असं व्हायब्रेशन्स म्हणा इथं असं काही नाही आहे गाडीमध्ये. गाडी हे अल्ट्रॉज सिरियसली खूप भारी काढली गेली आहेत रिसेंटली. आधीपेक्षाही आताचा मॉडेल एकदम प्रॉपर दिला गेला आहे. प्रॉपर म्हणजे एकदम गाडी खतरनाक आहे. स्टेअरिंग ॲडजस्टेबल पण आहे ह्याच्यामध्ये. इथं आपण बघू शकते. हलते असं काय. ठीक आहे, बाहेरून तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो. आता हा एवढा बघून घ्या.